नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET पेपर 2 विज्ञान आणि गणित याची उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की आपण पाहणार आहोत. आपला जो पेपर 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाला त्याचा सेट बी म्हणजेच बी सेटची आपण आन्सर की पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ करूया सुरुवात. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या महा TETच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळेत मिळत राहतील याकरता चॅनलला बेल आयकॉन बटन जे आहे ते प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला वेळेत नोटिफिकेशन्स मिळत राहतील व त्या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही करता येईल. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण आपला जो सेट बी आहे विज्ञान व गणित याचे उत्तरे पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर यामध्ये शेवटचा शब्द जो आहे तो रिते असा आहे. तर त्याचा समानार्थी शब्द ऑप्शन 3 रिते म्हणजेच रिकामे. राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन 2 वसंत नारायण मंगळवेडेकर हे त्यांचं पूर्ण नाव होय. पुढचा प्रश्न, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन 2 प्रकाश संत हे वनवासचे लेखक होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे तयार होईल? तर आपल्याला ह्याचं मिश्र वाक्य बनवायचं आहे. ऑप्शन 3 जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर ऑप्शन 4 चाचीचे त इ आ हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? ऑप्शन 4 नाम करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार असणार आहे? तर तो औपचारिक पत्र, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ए ए ओ ओ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर ऑप्शन 3 ते संयुक्त स्वर आहेत. त्यानंतर सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर तो ऑप्शन 3 कमळ हा शब्द होय. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य आपल्याला वाक्प्रचार तयार करायचा आहे, वापरायचा आहे. तर जीवाचे रान करेल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर दिलेल्या शब्दापैकी नवीन हा अशुद्ध शब्द आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर ऑप्शन 4 पाखरे. तर पाखरू हा शब्द जो आहे तो करेक्ट उत्तर होय. त्यानंतर सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण होय, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. आपण कमीत कमी वेळात सर्व उत्तरे देत आहोत, त्यामुळे पर्यायाचे विश्लेषण आपण करणार नाही आहेत. तर वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान वाहक रचना म्हणजे डॅश डॅश होय, तर ती पद असते, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर संयोग विरामचिन्ह वापरले जाते, संयोग चिन्ह करेक्ट उत्तर. त्यानंतर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे पद कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर तो दृष्टांत अलंकार होय. पुढचा प्रश्न, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर तो विस्मय, आश्चर्यकारक, ऑप्शन 3 विस्मय करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही असा तो प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन 2 मनुष्यत्व गोड म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? तर ऑप्शन 2 केवळ प्रयोगी, उभयान्वी आणि शब्दयोगी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर ऑप्शन 3 विद्यार्थ. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे. ऑप्शन 3 रीडच्या करेक्ट उत्तर. कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? तर ऑप्शन 2 तत्पुरुष समासाची उदाहरणे होय. 23
पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन 3 रत्नाकर, जो की समुद्र याशी निगडीत याशी समानार्थी असलेला शब्द होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी कोणती आहे? नसलेली जोडी आपल्याला विचारलेली आहे, सांगितलेली आहे. तर ऑप्शन 2 कृपण आणि कंजूस करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न जो की आपल्याला उतारा वाचायचा आहे, आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 25 ते 27 जे प्रश्न क्रमांक आहेत त्याची उत्तर आपल्याला यातून शोधायची आहेत, निवडायची आहेत, जे की आपल्या ऑप्शनमध्ये असणार आहेत. पुढचा प्रश्न, शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? तर ऑप्शन 2 फुले ती सुगंधित फुले होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, या उतार्यातून विद्यार्थ्याच्या मनावर काय ठसवायचे आहे? तर यातून आपल्याला कष्टाचे महत्त्व ठसवलेले पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? तर रामाचा उल्लेख आलेला आहे, शबरीचा उल्लेख आलेला आहे आणि मातंग ऋषींचा उल्लेख आलेला आहे. ऑप्शन 4 दशरथ यांचा उल्लेख आलेला नाही. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. उर्वरित जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 28, 29 आणि 30 यासाठी आपल्याला एक कडवं दिलेलं आहे, ते वाचायचं आहे. याचाही आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 28, विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? तर ऑप्शन 3 भिंत. 29, जड लंगर तुझी या पायी या ओळीतून काय सूचित होते? तर पायामध्ये लंगर आहे म्हणजेच चैन बांधलेली आहे, ज्याला आपण साखळी म्हणूया, पारतंत्र्य त्यातून आपल्याला दिसून येते. आणि शेवटचा प्रश्न, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार दडलेला आहे, आलेला आहे? तर निर्जीव वस्तू सजीव असून कल्पना केलेली जी असते ती चेतना गुणोक्ती. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 31, इंग्रजी घटकातून सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप पल्लवी डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. तर ऑप्शन 2 जो आहे रिमाइंड्स, पल्लवी रिमाइंड्स आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन विटी अँड क्लेवर रिटॉर्ट. ऑप्शन 1 रिपार्टी. चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. शी इज an Indian artist married to a European. यासाठीचा असणारा ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आय एम इंडेप्टेड डॅश डॅश यू डॅश डॅश युअर हेल्प. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर, टू अँड फॉर. त्यानंतर 35, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. एक ओळ आपल्याला दिलेली आहे, त्यातला अलंकार आपल्याला फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे अलंकार ओळखायचा आहे. ओ क्रिस्ट, इट इज द इंच केप रॉक. ऑप्शन 3 ॲपॉस्ट्रॉफी करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. एक वाक्य दिलं आहे, त्याचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला सांगायचं आहे. ही डिवाइजेस अ सिरीज ऑफ प्लॅन्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. अ सिरीज ऑफ प्लॅन्स इज डिवाइस टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स बाय हिम. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, म्हणजेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच त्याचं करायचं आहे. सतीश सेड टू कैलाश, व्हाय डोंट यू कॉल अ पुलिसमन. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन 1, सतीश आस्क्ड कैलाश व्हाय ही डिडंट कॉल अ पुलिसमन, फुल स्टॉप. त्यानंतर पुढचा प्रश्न, select the combination of the numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. आपल्याला काही अल्फाबेट्स इथे दिलेले आहेत, त्यानंतर खाली नंबरिंग त्याला केलेलं आहे. तर आपल्याला असं एक नंबरचं कॉम्बिनेशन तिथे कलेक्ट करायचं आहे, जे की आपल्याला एक चांगला मिनिंगफुल शब्द आपल्याला तयार करून देईल, तयार होईल. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यातून परस्यूट हा शब्द आपल्याला तयार झालेला पाहायला भेटतो. तर परस्यूट.
त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स त्यांनी दिलेलं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला त्याचं निवडायचं आहे. हिज सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्ट. तर ऑप्शन 4 म्हणजेच द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्ज हिज गिल्ट. अशा प्रकारे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि 40वा प्रश्न, नेम द अंडरलाईन क्लॉज. द रिझन व्हाय आय डिड इट इज ऑब्वियस. तर ऑप्शन 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉज असल्याला तो आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. उटी इज कूलर दॅन महाबलेश्वर. तर त्याची जी डिग्री चेंज करायची आपल्याला सांगितलेली आहे. ऑप्शन 3 प्रमाणे ती होईल, महाबलेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्टेट फॉर पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इज. अंडरलाईन वर्ड आपल्याला वन दिलेला पाहायला मिळतोय. वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. ऑप्शन 1 इंडेफिनेट प्रोनाऊन. करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. जया अँड राधा वी आर बीइंग अनॉयड बाय सम चिल्ड्रन. पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतरचा प्रश्न, चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. म्हणजेच आपल्याला सिमिलर वर्ड सांगायचा आहे, शोधायचा आहे. तर दिलेला शब्द जो आहे रिप्लिनिश, म्हणजे त्याला आपण भराव करणे असं म्हणत असतो. तर टॉप अप करणे, जसं आपण टॉप अप रिचार्ज मारतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड ऑपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. एक शब्द आपल्याला दिलेला आहे, त्याचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे, सांगायचा आहे. तर दिलेला शब्द ग्रीम हा होय. तर ग्रीमचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो ऑप्शन 4 डिलाईट आपल्याला पाहायला मिळतो. डिलाईटफुल. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक. एक रिकामी जागा दिलेली आहे, आपल्याला ती भरण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर वी नीड नॉट हरी वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. आपल्याला गडबड करायची गरज नाही, आपल्याला भरपूरसा म्हणजे पुष्कळ वेळ मिळाला असं ते वाक्य बनेल. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. परत एक रिकामी जागा आहे, तर ती रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, फुलफिल करायची आहे. तर ही सोल्ड हिज प्रॉपर्टी डॅश डॅश ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप. तर ऑप्शन 3 ॲज ही वॉज अंडर द लॉट ऑफ डेप. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. आपल्याला परत एक फिल इन द ब्लँक दिलेली आहे, ती फुलफिल करायची आहे. देन अबाउट दॅट, सोराली इज डॅश डॅश डान्सर. तर ऑप्शन 4 सोराली इज अ स्किल्ड डान्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. आय रीड डॅश डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम डॅश डॅश महाभारता. तर याचं आय रीड अँड इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारता म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. आय डिफर डॅश डॅश यू डॅश डॅश ऑन यू डॅश दिस इशू. तर इथे पहिल्या रिकामी जागामध्ये फ्रॉम येईल आणि दुसऱ्या रिकामी जागामध्ये इथे ऑन येणं अपेक्षित आहे. तर ऑन टू असं ते नसतं. कदाचित हा प्रश्न जो आहे तो फ्लिप होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. तर ज्यावेळेस आपली स्टँडर्ड आन्सर शीट येईल, आपल्या परीक्षा विभागाची आन्सर की ज्याला आपण म्हणत असतो आन्सर की येईल, त्यावेळेस आपल्याला ह्याचं क्लिअर होईल. तर हा प्रश्न आपण असाच ठेवावा. तर ऑप्शन 3 सध्यापुरतं तरी आपण उत्तर ऑप्शन 3 हे टू कट होऊन, म्हणजे हा ऑप्शन फ्लिप झाल्यानंतर तो ऑन जर झाला तर ऑप्शन 3 आपलं सध्याचं उत्तर आपण गृहीत धरावं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्यासाठी आपल्याला एक सूचना दिलेली आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन्स बाय सिलेक्टिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द क्वेश्चन 51 to 55. तर 51 ते 55 जे प्रश्न आहेत आपल्याला खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचायचा आहे आणि त्यानुसार त्याची उत्तरे काय करायची आहेत, द्यायची आहेत. एक्स्ट्रॅक्टचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आपल्याला तो वाचल्यानंतर प्रश्न क्रमांक 51, द पोएट सेज दॅट देअर इज नो टाईम बिकॉज. तर त्याला वेळ कशामुळे नाही आहे, तर ऑप्शन 4 ही इज अ पोएट. तो एक कवी आहे, त्यामुळे त्याचा बहुतांश वेळ विचार करण्यात जातो, म्हणून त्याला कुठल्याही बाबी करण्यासाठी वेळ नाही असं त्याचं ह्या एक्स्ट्रॅक्टचं म्हणणं आहे. त्यानंतर
इन दिस पोएम द पोएट इज डॅश डॅश. ह्या पोएममधला जो पोएट आहे तो कसा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन 2 तो हॅप्पी आहे, आनंदी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, फॉर दोज थिंग्स दॅट द पोएट डज नॉट हॅव एनी टाईम ही विशेस टू डॅश डॅश. तर त्याच्याकडे वेळ नसल्यामुळे तो काय करू इच्छितो असा हा प्रश्न. तर आपण एक्स्ट्रॅक्ट वाचल्यानंतर आपल्याला ह्याचं जे उत्तर आहे ऑप्शन 4 असलेलं पाहायला मिळतं, सिट डाऊन अँड कंपोज अ पोएम. तर इकडे तिकडे तुम्ही पळू नका. तो म्हणतो मी जंगलात फिरेल, असं करेल तसे करेल. हे करण्यापेक्षा तो म्हणतो एका जागेवर बसा आणि तुम्ही काय करू शकता, पोएम कंपोज करू शकता, बनवू शकता. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा म्हणजे सेकंड लास्ट प्रश्न 55 आपल्याला ह्या एक्स्ट्रॅक्टवरती प्रश्न सॉल्व करायचे आहेत. इन दिस पोएम द पोएट वांट्स टू स्केल. तर ते कशाचं मोजमाप करू इच्छितो, तर तो जो आहे सर्व गोष्टीचं मोजमाप करू इच्छितो, सगळ्या गोष्टी तो चेक करू इच्छितो, म्हणजे माउंटेन्स, फॉरेस्ट, सीज. तर ऑप्शन 4 जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय, ऑल ऑफ दीज. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे एक्स्ट्रॅक्ट संदर्भात, फाइंड आउट वर्ड फ्रॉम द पोएम विच मीन्स टू वॉक स्लोली अराउंड. तर हळूहळू फिरणे किंवा हळुवारपणे फिरणे याला आपण काय म्हणत असतो, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर वांडर ज्याला आपण भटकणे अशा अर्थाने आपण वापरत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बरोबर असलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर या चारही शब्दामध्ये आपल्याला पॅसेंजर म्हणजेच प्रवासी हा करेक्ट असलेला शब्द पाहायला मिळतो. पॅसेंजर असं ते नसतं, इथं नसतं, त्यामुळे ऑप्शन 4 पॅसेंजर इज द करेक्ट वन. नेक्स्ट वन क्वेश्चन, फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड बिलॉंग्स टू. तर एक शब्द आपल्याला त्यांनी अंडरलाईन केलेला आहे आणि तो ओळखायचा आहे, तो कोणत्या गटातला शब्द आहे, कोणत्या प्रकारचा शब्द आहे. द बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन टुडे. तर बॉटम लाईनला अंडरलाईन केलेलं आहे, तर ते आहे नाऊन. ऑप्शन 1 करेक्ट आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत, पैकी करेक्ट असलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे, निवडायचं आहे. तर आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट असलेलं वाक्य जे आहे ऑप्शन 1, माय ब्रदर रिटायर्ड फ्रॉम एअरफोर्स इज द करेक्ट सेंटेन्स रिगार्डिंग दिस क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 58. Second last question from the section English. Choose the correct phrasal verb to fill in the blank. आपल्याला एक phrasal verb इथं सापडायचा आहे आणि रिकामी जागा भरायची आहे. The principal dash dash and explanation for his behavior. तर ऑप्शन 3 called for अँड एक्सप्लेनेशन असले तिथं फ्रेज आपल्याला करेक्ट बसेल. आणि शेवटचा प्रश्न जो की आपल्या इंग्रजी घटकातून आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अँड एरर. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्यात चूक कुठल्या घटकामध्ये आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर ऑप्शन जो आहे 1 ए पार्टमध्ये आपल्याला त्याची चूक असलेली ते पाहायला मिळते. तर अशा प्रकारे 2 सेक्शन, पहिला आणि दुसरा इथे संपलेले आहेत. तिसरा सेक्शनचा प्रश्न क्रमांक 1 तो म्हणजेच बालमानसशास्त्र. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही, वैशिष्ट्य नसणारा आपल्याला इथं पर्याय शोधायचा आहे, निवडायचा आहे. तर ऑप्शन 2 जो आहे, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधाला पूरक असे असतात. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मॅकडुकल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाविष्ट या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. यामध्ये प्रार्थना आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढा जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. तर आपल्याला इथं दिले त्यांनी अधूनमधून विश्रांती घ्यायची म्हणजेच मध्यांतर घ्यायचं आहे, ॲडव्हर्टाईज घ्यायची आहे. तर सममध्यंतर पद्धती आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो. हे थॉर्नडाईक यांच्या डॅश डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर ऑप्शन 1 जे आहे चेतक प्रतिचार उपपत्ती करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केलेला आहे. तर ते कोण आहेत, तर ऑप्शन 2
डॉक्टर ब्लूम. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो? तर ऑप्शन एक क्रियात्मक क्षेत्र. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटी वैशिष्ट्य नाही? तर ह्या कसोटीचं जे वैशिष्ट्य आहे ते नसणारा आपल्याला पर्याय इथं शोधायचा आहे. ऑप्शन 3, ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. करेक्ट उत्तर होय. आपलं ऑप्शन 3 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच अडचण नाही. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? तर ते ऑप्शन 4 प्रत्याभिज्ञान या घटकाने ते साध्य होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? तर ते ऑप्शन 1 थर्स्टन यांनी केले. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. यालाच साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान असत्य आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन 4 साधक अभिसंधान उपपत्ती हल या शास्त्रज्ञाने मांडली हे विधान चुकीचं होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमतामध्ये कोणती सक्षमता येत नाही? तर ऑप्शन 3 नवोपक्रमशीलता. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील? तर ते अग्रज संघटक प्रतिमान याचा वापर करतील. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? तर त्यामधून अधिकची चेतना देणे किंवा मिळवणे साध्य होते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासण्यात आली म्हणजेच तपासली अशी कारणे सांगतो. तर हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? तर तो आहे ऑप्शन 1 प्रक्षेपण. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर ऑप्शन 3 थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती यामध्ये ते मांडण्यात आलेले आहे. बांदोरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य अनुकरण करणारा ज्याला आपण म्हणत असतो, बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर ऑप्शन 1 आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचारविनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय. तर चर्चा ही अध्यापन पद्धती. करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होते, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होतो व परिणाम त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले. तर ऑप्शन 2 हर्बर्ट. करेक्ट उत्तर होय. हर्बर्ट स्पेन्सर.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असेही म्हटले जाते म्हणतात, ती विकासावस्था साधारणपणे डॅश डॅश वर्ष वयापर्यंत असते चालते. ऑप्शन 3 ती 7 ते 11 वयापर्यंत चालते. 7 ते 12 असंही तिथं आपल्याला ऑप्शन इथे नाही आहे, तर तोही ऑप्शन जर असता तर आपलं ते करेक्ट उत्तर ठरलं असतं. 7 ते 11 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शरीररचना व स्वभावधर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होत असतो? तर ती व्यक्ती एंडोमॉर्फिक असते, म्हणजे त्याला आपण आंतरचलित असं म्हणूया. त्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1957 मूलगामित्व, अगोतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर ऑप्शन 4 गिलफोर्ड हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा दाखवणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर ऑप्शन 3 निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन, ज्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो, तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो व तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? तर ऑप्शन 4 प्रतिचार करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, येथे प्रतिचार जे आहे तर ते आपली जी उत्तर तालिका येईल त्यावेळेस आपल्याला ते समजेल. त्यामध्ये एडिट जर असेल तर ते प्रतिसाद असं असायला पाहिजे. तर प्रतिचारचं प्रतिसाद शेवटला द तिथं असणं अपेक्षित आहे. तर आपली ज्यावेळेस स्टँडर्ड उत्तरपत्रिका येईल, आपल्या परीक्षा परिषदेची उत्तर तालिका येईल, त्यावेळेस आपण ते एडिट करूया, पाहूया. पुढचा प्रश्न, पाठनियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. तर पूरक नसलेलं विधान आपल्याला पाठनियोजनासंदर्भात ओळखायचं आहे. तर पाठनियोजन, ज्याला आपण लेसन प्लॅनिंग असं म्हणत असतो, तर ऑप्शन 2 जो आहे, सर्व विधाने वाचल्यानंतर ऑप्शन 2 तुम्ही पाहू शकता. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठनियोजन करावे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे आनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले, संशोधनाने ते सिद्ध केले? तर ऑप्शन 1 मेंडेल करेक्ट उत्तर होय. ग्रेगर मेंडेल यांनी ते सिद्ध केले व पायझम सटायवम म्हणजेच वाटाण्यावरती त्यांनी प्रयोग करून ही सिद्धता मांडली, सांगितली. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 86, समिष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? तर वैशिष्ट्य नसलेला आपल्याला विधान कोणतं आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली दिलेली विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? म्हणजे प्रायोगिक पद्धतीला जे लागू होत नाही असं विधान कोणतं असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार शक्य होते, हे असंलग्न विधान, असत्य विधान आपल्याला या संदर्भात पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होत असतो. तर मस्तिष्क ग्रंथी, ज्याला आपण म्हणत असतो मास्टर ग्लँड, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. म्हणजेच कालगणना त्यांना कधी कळू लागते असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 8 ते 9 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्या ह्या घटकातला शेवटचा प्रश्न क्रमांक 90, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश अवधान म्हणतात. तर ते अवधान कोणते असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1
अभ्यस्त अवदान करेक्ट उत्तर होय. गणित या घटकातील पहिला प्रश्न. खालील आकृतीमध्ये रेषा यल समांतर रेषा यम आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ऑप्शन 2 50 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते काढा. तर ऑप्शन 3 4% तोटा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, अशा लहानातला 4 अंकी संख्या जी आहे ती संख्या कोणती असेल, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 1447 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. खालील त्रिकोण XYZ मध्ये XY मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे 25 मीटर, XZ 26 मीटर व YZ 17 मीटर. रेख XT ही त्याची मध्यगा जर असेल तर त्रिकोण XYT चे क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे, काढायचं आहे. ते ऑप्शन 4 102 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. 325चा कंसाचा वर्ग 8 म्हणजेच वर्ग 8 ऐवजी 325 कंसाचा घातांक म्हणजेच घात 8 अधिक कंसामध्ये 1251 कंसबंद कंसाचा घात 8 अधिक 630 कंसाचा घात 8 बरोबर ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ऑप्शन 3 6 हे करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न. 2 भावाच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे, तर त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय आपल्याला शोधायचं आहे, काढायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 1 16 वर्ष हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील आकृतीमध्ये कोण पी बरोबर आहे, तर याचं जे उत्तर आहे कंसामध्ये 5x वजा 19 अंश. कोण क्यूचं मेजरमेंट इथं दिलेलं आहे 3x प्लस 45 आणि कोण आर जो आहे तो आहे 3x अंश. तर कोण आपल्याला PRS काढायचा आहे आणि तो आहे ऑप्शन 3 138 अंश. प्रश्न क्रमांक 98. यामध्ये आपल्याला ए अधिक बी अधिक सी बरोबर किती, तर ऑप्शन 2 जे आहे करेक्ट उत्तर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत म्हणजे किती रुपयाला विकला, तो विकला 25 लाख रुपयाला ठरली आणि या व्यवहारात तिला 2% दलाली द्यावी लागली. तर तिला फ्लॅट विकून एकूण किती रक्कम मिळाली, म्हणजे एकूण जी किंमत होती प्लॉट विकल्यानंतर ती 25 लाख होती. तर 2% दिल्यानंतर तिला किती पैसे उरले, असा हा प्रश्न. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर 24,50,000 रुपये तिला मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न. ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. तर बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना दररोज एपेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो, म्हणजे 5 पानं तो जास्त वाचतो, तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती एपेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल तर त्याला ते पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी म्हणजे 300 पानाचं पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी किती दिवस लागतील, तर ऑप्शन 3 60 दिवस तो घेईल, 60 दिवस त्याला लागतील. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटर आहे. त्याचा कर्ण जर 22 सेंटीमीटर लांबीचा आहे तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती, ऑप्शन 3 1320 चौरस सेंटीमीटर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीचा तळाची त्रिज्या 2.1 सेंटीमीटर असून तिची उंची 8 सेंटीमीटर आहे. ती वितळून 14 मिलीमीटर व्यास व 1 मिलीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या म्हणजेच डिस्क तयार होतील, ते आपल्याला सांगायचं आहे, शोधायचं आहे. ऑप्शन 4 720 करेक्ट उत्तर होय. 720 चकत्या तयार होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील आकृतीमध्ये कंस RUSची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. कोण P 70 अंश असेल, T 90 अंश असेल, तर कोण QST म्हणजेच यस 80 अंश आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. पायची किंमत आपल्याला दिलेली आहे.
तर ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर येते. 25.2 चौरस सेंटीमीटर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मूल संख्या कोणती? आपल्याला मूल संख्या खालीलपैकी सांगायची आहे. तर ऑप्शन 2 वर्गमुळात 841 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 1 ते 91 या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे? तर ऑप्शन 3 ती 46 येते. त्यानंतर पुढचा प्रश्न, एने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता गुंतवले ठेवले. बीने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षासाठी गुंतवले. त्याचे बीला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक ही फायदेशीर ठरली व ती किती टक्क्यांनी फायदेशीर, किती शेकड्यांनी फायदेशीर ठरली, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 ती बीची गुंतवणूक 6% त्याला फायदेशीर ठरली. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जर ए वजा ए 1/a बरोबर 1.5 आणि एचा वर्ग अधिक 1/aचा वर्ग बरोबर 4.25 तर एचा घन वजा 1/aचा घन बरोबर किती येईल? तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय, 7.875. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात? तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयात, चौरस सर्वांचेच असतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, यामध्ये आपल्याला एक स्तंभालेख देण्यात आला होता. प्रश्न संख्या 109 ते 111 करिता हा स्तंभालेख आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे आणि खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर पैकी आपला जो पहिला प्रश्न आहे, इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांपेक्षा मुली शेकडा कितीने कमी आहेत? तर ऑप्शन 3 17.5 आपलं करेक्ट उत्तर होय. वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? तर आपल्याला पाहिलं की समजतं, इथं आपल्याला जोड स्तंभालेख असलेले पाहायला मिळतात, म्हणजे ऑप्शन 3 जोड स्तंभालेख आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या इयत्तेत मुलांच्या तुलनेत मुलींचे शेकडा प्रमाण हे सर्वात कमी आहे? तर सर्वात कमी प्रमाण असलेला आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. तर ऑप्शन 2 7वी करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्याला इथे किंमत काढायची सांगितलेली आहे, ती म्हणजेच ए अधिक सी अधिक बी डी बरोबर किती? तर ऑप्शन 4 10 याचं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न, 2 व्यक्ती पी व क्यू ज्यांचा एकूण पगार 35,000 रुपये आहे ते अनुक्रमे 75% व 80% पगार खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5:3 असेल तर पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त आहे? तर ऑप्शन 1 5,000 रुपयाने तो जास्त आहे, करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखविलेले घटक एकरूप आहेत. आकृतीत दिलेल्या माहितीवरून कोण क्यू आर एसचे माप किती असेल? कोण क्यू आर एसचं माप आपल्याला काढायचं आहे. तर ते ऑप्शन 3 124 अंश होय. पुढचा प्रश्न, 8.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? तर ऑप्शन 2 5.1 सेंटीमीटर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 2.51 हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य असेल? ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील आकृतीवर कोण ACDचे माप कोण BCD पेक्षा कितीने जास्त आहे ते काढा. ऑप्शन 3 50 अंश करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका विद्यार्थ्याने एक्सचा घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50 एवढी चॉकलेट वर्गातील एक्सचा वर्ग वजा 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील, किती चॉकलेट येतील? ऑप्शन 2 x अधिक 5 करेक्ट उत्तर होय. पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 परिकेंद्र हे होय. त्यानंतर शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे तर कंस BST चे माप आपल्याला काढायचे आहे. तर कंस BST चे माप किती, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1
120 करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे गणित विभागाचा हा शेवटचा प्रश्न. आता उर्वरित पुढचा जो विभाग तो म्हणजेच विज्ञान प्रश्न क्रमांक 121 ते 150. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आर्गॉनचा अणुअंक जर 18 असेल तर त्याचा अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते? 2, 8, 8. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये उर्वरित 8 असं त्याचं स्वरूपण राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात डॅश डॅश होतो तर काय होत असतं? दाब कमी होत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्री विभाजनामध्ये ज्याला आपण मिओसिस असं म्हणत असतो पद्धतीमध्ये डॅश डॅश स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल आपल्याला झालेली पाहायला मिळते. तर ऑप्शन 3 पॅचिटिन या स्टेजला ते आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे? तर ऑप्शन 3 पाणी हे असंयुग हे जे संयुग आहे असेंद्रिय आहे. असेंद्रिय म्हणजेच काय? ज्यामध्ये CHO हा घटक नाही. अशा प्रकारचं आपल्याला ते पाहायला मिळतं. त्या दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर थिटा हा 2 प्रतल आरशामधील कोण आहे तर n एवढ्या प्रतिमांची संख्या डॅश डॅश सूत्राने आपल्याला काढता येईल. ऑप्शन 1 n थिटा अधिक 1 बरोबर 360 अंश करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, समुद्र काकडीचा ज्याला आपण सी कुकुंबर असं म्हणत असतो अंतर्भाव कोणत्या प्राणी घटकामध्ये प्राणी संघामध्ये म्हणजेच फायलममध्ये केला जातो? तर ऑप्शन 3 कंटक चर्मी प्राणी ज्याला आपण इकायनोडर्माटा म्हणजे इकायनस म्हणजे काटे, डर्माटा म्हणजे स्किन किंवा चर्म म्हणजेच कातडी. तर इकायनोडर्माटा ह्या घटकामध्ये आपण त्याचा समावेश करतो ज्याच्यामध्ये स्टारफिश, सी स्टार आपल्याला आलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, पितळ हे डॅश डॅशचे संमिश्र आहे तर ते कॉपर आणि झिंक ज्याला आपण तांबे आणि जस्त असं म्हणतो याचं ते संयुग होय, संमिश्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअसपासून 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढविले तर लांबीतील बदल किती आहे? तर वापरलेल्या धातूच्या दांड्याचा रेषीय प्रसारण गुणांक आपल्याला दिलेला आहे जो की 12 × 10⁻⁻6 आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय, 7.20 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, गांडूळ या प्राण्यामध्ये डॅश डॅशद्वारे हालचाल आपल्याला झालेली पाहायला मिळते तर ऑप्शन 2 CT करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? तर ऑप्शन 4 निकेल हा राजधातू नाही. प्लॅटिनम, सोने, चांदी हे तीनही राजधातू होय. ज्यांची अभिक्रिया कमीत कमी घटकासोबत आपल्याला झालेली पाहायला भेटते त्यांना आपण राजधातू असं म्हणतो. तर ऑप्शन 4 निकेल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नाक काट्याच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता डॅश डॅशमध्ये मोजली जाते तर ती हर्ट्समध्ये आपण मोजत असतो ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणत असतो. तर फ्रिक्वेन्सीचं एकक युनिट हर्ट्स हे होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅशद्वारे मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या सर्व भागाकडे पोहोचवले जातात तर ते जलवाहिन्याद्वारे म्हणजे झायलमद्वारे ते पोहोचवले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्तंभ 1 मध्ये नमूद केलेल्या धातूंच्या भौतिक गुणधर्माशी स्तंभ 2 मध्ये दिलेल्या अपवाद धातूबरोबर त्यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्येक घटकासाठी विज्ञानामध्ये अपवाद असतात तर इथं आपल्याला काही धातूंचे गुणधर्म दिले. धातूचे गुणधर्म सोडून इतर गुणधर्म दाखवणारे जे मूलद्रव्य आहेत त्यांचे नाव आपल्याला इथं ब गटात दिलेत. त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या काय करायच्या आहेत? जुळवायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्र, इथं जे आपलं उत्तर आहे ते आपल्याला ऑप्शन 2 पाहायला मिळतं. आपण म्हणतो धातू कठीण असतात तर कठीण कोण नसतो? सोडियम कठीण नसतो. धातूमध्ये विद्युत वहन होत असतं आपण म्हणतो तर शिशामधून ते आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. त्यानंतर उच्च द्रवणांक उत्कलनांक असलेले धातू असतात परंतु आपल्याला पारा जो आहे नेहमी लिक्विड स्टेटमध्ये पाहायला मिळतो. आणि धातूंची घनता खूप असते. आपण म्हणत असतो धातू जड असतात परंतु लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. जेव्हा पट्टीचुंबक त्याचा अक्षास लंब 2 ठिकाणी असा कापला की सारखे तुकडे होतात, एकूण तयार झालेला ध्रुवांचा अंक व पट्टीचुंबक यांचा अनुक्रमे अंक किती असतील हे आपल्याला सांगायचं आहे. आपण चुंबक घेतला म्हणजे आपण त्याला स्ट्रिप मॅग्नेट म्हणतो. स्ट्रिप मॅग्नेट घेऊन आपण त्याला कापलं तर कापल्यानंतर कितीचे तुकडे होतील व किती ध्रुव असतील असं सांगायचं आहे. तर ऑप्शन 1 6 आणि 3 आपलं करेक्ट उत्तर म्हणजे 3 तुकडे असतील आणि 6 त्याचे ध्रुव असतील. पुढचा प्रश्न, कोणत्या विकारामुळे ज्याला आपण एन्झाईम म्हणतो कोणत्या एन्झाईममुळे प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो आम्लामध्ये म्हणजे ॲमिनो ॲसिडमध्ये आपल्याला झालेले पाहायला मिळते? तर ऑप्शन 3 ट्रिप्सिन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, स्तंभ 1 मधील समस्थानिकांच्या स्तंभ 2 मधील त्यांच्या उपयोगाबद्दल बरोबर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. म्हणजे
समस्थानिके आणि त्यांचे उपयोग असा आपल्याला 2 स्तंभामध्ये दिलेला आहे. युरेनियमचा वापर काय आहे तो आपल्याला माहीत आहे. वीज निर्मितीसाठी आपण युरेनियम वापरत असतो. तर या प्रकारे आपल्याला त्याच्या काय करायच्या आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत, सांगायच्या आहेत. म्हणजेच युरेनियमची जी जोडी आहे ती कशासोबत लागेल, तर वीज निर्मितीसोबत लागेल. कोबाल्ट 60 जे आहे, तर कोबाल्टचा जो वापर आहे 60चा आपल्याला कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर आयोडीनचा वापर जो आहे थायरॉईड ग्रंथी जी आहे त्याच्या गलगंड जो रोग आहे त्या आजारामध्ये आपण त्याला वापरत असतो. आणि कार्बन 14 जो कार्बनचा समस्थानिक आहे, आयसोटोप आहे, जीवाश्माचे जे वय आहे, वनस्पतीचं वय, प्राण्यांचं वय आपल्याला काढता येतं. मृत प्राणी मृत वनस्पती, तर त्याला आपण कार्बन डेटिंग पद्धती म्हणतो. असा असणारा जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो, तो ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होय, आणि तो म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तिचे त्वरण डॅश डॅश असते, ते काय असायला पाहिजे, तर निश्चितपणे ते ऑप्शन 3 ते 0 असायला पाहिजे. म्हणजे ते न बदलणारे असते. हे लक्षात ठेवा. आपल्याला न बदलणारे करेक्ट उत्तर तुम्हाला हे उत्तर वाटू शकते. स्थिर आहे पण 0 नाही, तर 0 नसेल तर त्याच्यात काय होईल, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आपल्याला पाहायला भेटेल. तर ऑप्शन 2 आपलं उत्तर नाही, ते 100% 3 होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे, तर ऑप्शन 1 ड्रॉसेरा करेक्ट उत्तर होय. नायट्रोजन नसलेले भागामध्ये या वनस्पती कीटक भक्षण करत असतात. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 139, दिलेल्या स्वरूपनामध्ये म्हणजेच आपल्याला तिथे एक केमिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर स्वरूपनामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिलेली आहे, कॅल्शियम कार्बोनेट इथं दिलेलं आहे, त्यामध्ये आपण हीट ॲड केलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला आहे, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडला आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे एकच काय आहे, अभिक्रियाकारक आहे आणि त्याचे 2 पदार्थ 2 घटक तयार झालेले आहेत. म्हणजेच 2पेक्षा जास्त उत्पादिते मिळाली आहेत, तर ती निश्चितपणे अपघटन अभिक्रिया आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुरुषामधील स्वरतंतूची लांबी L1 आहे, स्त्रियांमध्ये L2, लहान मुलामध्ये L3 आहे. तर त्यांच्यातील संबंध आपल्याला कशा प्रकारे दाखवता येईल, तर तो ऑप्शन 4 प्रमाणे आपल्याला दाखवता येईल. L1 इज ग्रेटर दॅन L2 इज ग्रेटर दॅन L3. पुढचा प्रश्न, ॲडेनिन आणि ग्वायनिन हे डॅश डॅश आहेत, तर आपल्याला ते माहीत आहेत ते प्युरिन्स आहेत. आणि थायमिन व सायटोसिन जे आहेत ते पिरॅमिडिन्स. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय, प्युरिन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके द्रावणातील विद्राव्यतेच्या विद्राव्यता जी आहे त्यानुसार आपल्याला वेगळे करता येतील. तर क्रोमॅटोग्राफी हा जो टेक्निक आहे, पद्धती आहे, त्याद्वारे आपल्याला ते आपण रंगघटक वेगळे करू शकतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. जर n संख्या असलेली बॅटरी प्रत्येक विभवांतर व्ही, ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणत असतो, असलेल्या एकसर जोडणीत आपण जर जोडली तर निव्वळ विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स किती असेल आपल्याला सांगायचं आहे. तर तो कशाने आपण दर्शवू असं सांगायचं आहे. तर ऑप्शन 1 NVने ते आपल्याला दाखवता येईल, सांगता येईल. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या जीवाणूमुळे शिजवलेले अन्न खराब होत असते, तर कशामुळे, क्लोस्ट्रिडियम नावाचा जो बॅक्टेरियाचा गट आहे, जीनस आहे, त्यामुळे आपल्याला अन्न खराब झालेले पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते आम्लारी कपडे धुण्यासाठी आपण वापरत असतो, तर साबणामध्ये वापरत येणारा घटक जो आहे तो सोडियम हायड्रॉक्साईड NaOH करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, J/m³ हे SI युनिट एकक डॅश डॅशचे आहे, ते कशाचं एकक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ते संयोगाचं एकक आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस ओझोन सुरक्षा दिन म्हणून पाळला जातो, तो कोणता दिवस आहे, तो आहे 16 सप्टेंबर. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभ 1 स्तंभ 2, त्यामध्ये आपल्याला काही आम्ल दिलेत आणि ते कोणत्या पदार्थात आढळतात असा हा प्रश्न. संत्र्यामध्ये असणारं आपल्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड आपल्या परिचयाचं आहे. त्यानंतर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल लॅक्टिक ॲसिड आढळत असतं. त्यानंतर लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल आढळत असतं. आणि त्यानंतर चिंच जे आहे टार्टरिक, ज्याला आपण टॅमरिंड या नावाने ओळखत असतो, टॅमरिंड म्हणजे चिंच, तर टार्टरिक आम्ल करेक्ट उत्तर होय. असा जो असणारा जो आपला ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, लेड आम्ल विद्युत घट डॅश डॅशमध्ये वापरतात, तर ॲसिड असणारी बॅटरी कशात वापरतात असा हा प्रश्न. रेडिओ संचामध्ये सेल असतात. बॅटरी विजेरी हातात वापरायची जी बॅटरी असते त्यामध्ये सुद्धा सेल असतात. भिंतीवरील घड्याळात सुद्धा सेल असतात. तर ॲसिड असणारा जो घट आहे, आम्ल असणारा घट, तो आपण कारमध्ये वापरत असतो आणि तो ट्रकमध्ये म्हणजे 4 चाकी वाहनामध्ये, तसेच दुचाकी वाहनात सुद्धा आपण तो वापरत असतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय.
पुढचा प्रश्न, पिंपळाच्या पानाचा शिराविन्यास कशा प्रकारचा असतो? तर तो जाळीदार आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच रेटिक्युलेट आपण ज्याला म्हणत असतो. पिंपळाचं जे पान आहे तर त्याचे ज्या शिरा असतात ते रेटिक्युलेट पद्धतीचे असतात आणि पॅरलल जर असतील तर आपण पाहू शकता जे आपले केळीचे पान असतात तर त्यांचा शिराविन्यास हा पॅरलल असतो. ऑप्शन 2 रेटिक्युलेट करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आपली अशा प्रकारे जी उत्तर तालिका आहे ती इथे संपते. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. यामध्ये 2 ते 3 प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते डिफेक्टिव्ह आपल्याला इथे वाटत आहेत, तर त्यामध्ये आपल्या परीक्षा परिषदेने आपली उत्तर तालिका दिल्यानंतर आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल की आपल्या कशाप्रकारे करेक्ट उत्तर आहेत. 2 ते 3 प्रश्नापेक्षा जास्त उत्तर बदलणार नाहीत याची आपण खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेबद्दल, त्याच्या विश्लेषणाबद्दल. याचा आपण सखोल विश्लेषण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.